तर मित्रांनो, गावची यात्रा पार्ट 2 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी विवेक चंदन तुमचं स्वागत करतो आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही बघितलं काल कॉम्पिटिशन झाले डीजेचे, आपण पाळण्यात वगैरे बसलो होतो, खूप मजा केली मित्रांनो। तर गावची यात्रा एक दिवस होती आमच्या, तर आज हंगामाचा कार्यक्रम मित्रांनो फुल कुस्त्या होणार आहेत। तर आता मी जरा लेट सुरू करतो मित्रांनो, आता तरी जवळपास वाजले 4:30 वाजले मित्रांनो। तर 4:30 म्हणजे 4 वाजल्यापासून तर 7-7:30 वाजेपर्यंत कुस्ती चालतात। तर आता आपण कुस्त्या बघायला आणि तुम्हाला पण दाखवणार आहे कोळगावचा आखाडा। तर चला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, आणि कालचा व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला लाईक करा मित्रांनो। तर चला व्हिडिओला स्टार्ट करू। तर सगळ्यात पहिल्यांदा आता आंघोळ वगैरे केलेली मी आणि झालेलो आहे रेडी, आणि नाना आणि पिल्या गेले व आखाड्यात तिथे गेले आता मी दिनेश आणि प्रथम जाणार आहे, कारण की मग आवरलं होतं त्यामुळे आम्ही मागं राहिलो। तर आता चला डायरेक्ट जाऊन तुम्हाला दाखवतो मी, तुम्ही पण बघायला विसरू नका। निकाली कुस्ती राष्ट्र झाली। ऐका कुस्तीला आपण पाहताय दोघं पण एकातरी एक आहेत। आता निकाली करायची असली तर थोडा परिणाम व्हावा लागेल। 35,000 रुपये, 35,000 रुपये, 35,000 रुपये। आपला यात्रा कमिटीचा 31,000 होता, 31,000चा इनाम आहे। पण दोन्ही पोर अतिशय चांगले खेळतात, प्रत्येकाने 35 द्या आणि यांना 16,000 रुपये दोघांना द्यायचे, आणि बाकी आपले माझ्यातर्फे 500 रुपये दोघांना। सगळेजण 100 रुपये जातात। रुपये
गोष्टी 1500 रस्ते झाले ते ना आणि मध्ये कुणी येऊ नका कुस्ती निकाली झाली पाहिजे निकाली होणारी ही कुस्ती रस्ते झाला देणं मेला देणार तर मित्रांनो आलेलो आता आपण हा गाव बघून अजून चालू आहे पण आता लय बोर झालं मित्रांनो तर चाललोय आता घरी तर संध्याकाळी परत जायचं आपला कारण की काही इथं कार्यक्रम आहे फ्रेंड दाखव माझ्या संगती नाही होता आम्ही दोघं आलतो आणि ते संध्याकाळी मित्रांनो काहीतरी फोल्क मराठी म्हणून काहीतरी कार्यक्रम आहे ना तो कार्यक्रम आहे तिथं मित्रांनो इथे तो कार्यक्रम संध्याकाळी फोल्क प्रबोधन म्हणून आहे. तर मित्रांनो आता आलेलो आहे जेवून खाली तर एकदम आता निवांत झालोय मित्रांनो काम वगैरे सगळं फायनल झालंय तर आता जायचं आपल्याला फोल्क प्रबोधन कार्यक्रम बघायला तर तसा जो कार्यक्रम लेडीजसाठी ठेवला आहे मित्रांनो पण चला ऑडियन्ससाठी मी जातोय तिथं तर तुम्हाला थोडंफार दाखवून आपण लगेच घरी येऊ तर लय नाही दाखवतो थोडंफार दाखवतो तर चला जाऊ फायनली मित्रांनो आलो आता आपण गडावरुनी हो पिंगळाला तुमच्या दारी एकटाच व्हिडिओ पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा बोली तो देखा आणि येडा बेडा आहे का काय कार्यक्रम सुरू होण्याआधीच बंद पाडतील त्याला सूत्रसंचालन असं म्हणतात सांगितलं तसं मी पण या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणार त्यांच्या पद्धती वेगळ्या बरं का आमचा देह मात्र एकच लोकांपर्यंत लोककलेचं प्रबोधन करायचं अगदी बरोबर तर मी काय म्हणतो तुला आणू नारू नको ना म्हणू राव प्रेमाने बोललो देव गजा देव गजानन
वंदितो देव गजानन रे. लागलालो माझ्या लागलालो लागलालो माझ्या लागलालो लागलालो माझ्या लागलालो लागलालो माझ्या लागलालो सदा नाही तुझा लागलालो लागलालो माझ्या लागलालो लागलालो माझ्या लागलालो लागलालो माझ्या लागलालो स्वर्गी आलो माझ्या मृत्यूवालो लागलालो माझ्या लागलालो लागलालो माझ्या लागलालो लागलालो माझ्या लागलालो आकाशिलो माझ्या पाताळीलो लागलालो माझ्या लागलालो माझ्या लागलालो तुझे नमन करुणा गुरुजी हा. आता मला पटलंय बरं का पटायला लागते काय खरंच पटलंय तुम्ही गोंधळी बुवा नाही अरे तो काही येडाबिडा आहे का काय अरे एवढा संबळ वाजला एवढी त्या संबळाबद्दलचा मी इतिहास सांगितला तुला गोंधळाची माहिती दिली गणपतीच्या मंदिरात काकडा बांधला कोल्हापुरात काकडा बांधला कोल्हापुरात झरीच्या झोळीला झरीच्या झोळीला सोन्याचं लावते बटन आणलंय बाई भारी माझा नटन झरीच्या झोळीला सोन्याचं लावते बटन भावनी नव्हते मानात आणि हल्लू व्हायचं बाळ माझा भरलं रंगात सरून काटावाला आला अंगावर रेणुकेचं रूप माझ्या डोक्यावर मर्यादेचा गाडा घेऊन गावोगावी जातो आणि लोकांना दान मागतो रसिका मायबाप ते दान म्हणजे पैशाचं दान नाही बरं का ते दान म्हणजे श्रद्धेचं दान हा मर्यादेचा पोतळा आज देवीकडे काय मागतो देवी आई या गावावरचं संकट धुतो या गावावरचे लोक राहील त्या वेशीच्या पलीकडे राहू दे तुला नवस बोलतो तुला साखर घालतो आणि तिच्या नावानं हा मर्याईचं नाव घेता काय हो शिव करतो आया बहिणींची आपली लुटू लागला अहो हिंदूंची धार्मिक स्थानं उद्ध्वस्त करू लागला पुन्हा या पृथ्वी तलावरती तोच प्रश्न उभा राहिला की सर्वात श्रेष्ठ कोण आणि उत्तर आलं अफजल 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 माझ्या राजानं छत्रपती शिवाजी महाराजांना 2 मिनिटात ठोकला त्याला आता सांगा सर्वात श्रेष्ठ कोण अरे गड्या मला माफ कर आजच्या या धावत्या जगात आपल्या महाराजांची कीर्ती विसरून गेलो होतो गड्या तुझं 4 शब्द ऐकलं छाती अशी भरून आली बघ आता मला अभिमान आहे मी या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतलेल्याचा आणि मला गर्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा असलेल्याचा थांबा गर्व अभिमान अहो माज असला पाहिजे माज आपण मराठी असल्याचा आणि महाराजांचे मावळे असल्याचा ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूमतो 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 गावात मदंड पराचिता मृगझुंड पराभूषण
बरोबर ज्ञान होईल ज्ञान. अहो 4 युग आणि 10 अवतार ह्या एका देहात बसले. 4 युग 10 अवतार 10 अवतार तुझ्या एका देहामध्ये चल छुट्टी येण्याकडे आहे काय? अरे खरं 4 युग 10 अवतार माझ्या देहात बसते. सांग कसं शाळा तुझी का माझी? तुझी मग प्रश्न कोण विचारणार? विचार बाबा मला सांगा, या शाळेचा गुरुजी कोण आहे? कोण आहे? मी आहे बरोबर. तुम्ही कोण आहे? विद्यार्थी आहात. गुरुजी लाईट मध्ये अंधारात दिसत नाही अरे एवढा चमकतोय की रंगावर जाऊ नको. पण सावळा रंग म्हणजे थोडं तो येऊन गरजेचं असतं. पण हा रंग नेमका आहे तरी कसा हे तुकोबराय सांगतात. तुकोबराय म्हणतात परवा 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 पांडुरंग कांची सावळी सुरंग म्हणून नेसुनी चंद्रकळा आणि तिचा रंग सावळा. आल्या पचम पाच गवळे आल्या पाच गवळे पाच रंगाचा गावठी गवळण रंग लाल 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 ही लाल कपाई पाचवी गवळण हिरवा रंग तसे आरशात घडले पिंग. काय ग तिने तानावरती येणं माहित तर मित्रांनो फायनली आत्ता आलेलो आपण कार्यक्रमातून चालू आहे. पण आत्ता आम्ही चाललेलो आहे घरी, कारण की झोप आलेली आणि व्हिडिओ एडिट करायचा आपल्या घरी जाऊन. तर आत्ता अतुल भाऊ आणि प्रथमे आम्ही आलतो. जवळपास आम्ही 2 तासभर कार्यक्रम पाहिला आणि आता चाललेलो आहे घरी. मित्रांनो 1 नंबर कार्यक्रम होता, 1 नंबर. तर आता जाऊ डायरेक्ट घरी. मित्रांनो आलो आता घरी आणि कार्यक्रम वगैरे एकदम मस्त होता. तर करतो आता ह्या व्हिडिओला इथेच एंड. तर व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा कोणता पार्ट आवडला व्हिडिओचा. तर भेटूया का परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.